इंद्रिया चरणाची मात्र काय वर चित्त समाधान वरती होते. कर्मत परधर्म होतात. चित्त समाधान इंद्रिय आपोआप आकळले जातात. म्हणून ते चित्त परब्रह्म अवस्था प्रवृत्ती हे आहेत ना 10 इंद्रिय. कर्म इंद्रिय आणि हे पंचेंद्रिय कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय हे आपोआप चित्त समाधान होते. माणसाला चित्तगणी होते. परब्रह्मची त्याला ओळख पडते. तसं ती कथा ऐकली तर असं हनुमंतरायला सीता माता बोलू लागली. आई श्रीराम स्वरूप वसता आदरे पुसता पैसिता एक पडी गेले हनुमंता कथा वार्ता विसरला. असं हनुमंतराला सीतेना मारता हनुमंतरायला गुण पडलं. कथा वार्ताच विसरले गेली. बापा आपला व्यक्ती आपल्यापेक्षा पुरता श्रेष्ठ आहे. तर त्या हनुमंताला गुण पडलं. काहीच कळून गेलं काय करावं काय नाही. मग तसं समोरच्या माणसाला झालं पाहिजे. तसे आपले कर्म इंद्रिय बी नाही ना आणि ज्ञान इंद्रिय बी नाहीत. सोसाट मोकाट सुटलेली आणि एकाग्र मन बी नाही. तर त्यामुळे हनुमंतराय सारख्या माणसाला काय झालं भ्रमित झाला. हनुमंतराय स्तब्ध झाला. हिच्या पुढे काय बोलाव. धन्य धन्य हनुमंताचे ज्ञान करिता श्रीरामाचे कीर्तन आठव विसरा ते गिळून सावधान सोय झाला. धन्य धन्य हनुमंतराचे ज्ञान धन्य धन्य हनुमंतराची भक्ती इतकं ऐकलं स्तब्ध झाला. आणि हनुमंतरायनं देवावर पटकन देवाराला सावध झाला. हनुमंतराय म्हणजे एकदम होऊ दिलं नाही. सर बाहेर निघून गेले नाही. ते सावध झाले आणि सीता मातेला काय बोलू लागले. सीता पुषे राम कथा तोची श्रीराम स्वरूप वसता हनुमंत होय सांगता येता करता अर्था स्वरूप. आता सीता हनुमंतराची कथा पता हनुमंत यथा करता निगुतीनं हनुमंतराय परभुरामचंद्राच्या रूपाचं गुण सीतेला सांगू लागले. कसा आहे तुझा राम मी सांगतो. सुरुवात केली हनुमंतरायनं. कसं आहे ध्यान धरून ऐका. लक्ष्मणाचे निज लक्षण ठाण मान गुण लावणे समूळ सांगे आपण सावधान अवधारा. आता पुन्हा रामाचं तू सांगतो म्हणला. लक्ष्मणाचं ठाव ठिकाण कसा काय सांगतो तू ऐक. सीता मध्ये सावध होऊन ऐक. बेसावध होऊन ऐकू नको. असे हनुमंतराय सुद्धा सीतेला बोलू लागले. सांगावया श्रीराम कथा उल्हास हनुमंताच्या चित्ता देखून सीतेची सादरता होय सांगता स्वानंदे. आता हनुमंतरायाला सीतेचं राम भगवंताचं चरित्र सांगलं. हनुमंतराय उल्हास म्हणे ऐकणार सुद्धा उल्हास पाहिजे. सांगेल होता आम्ही ऐकणार गेला आपलं झोप. त्याला काय म्हणतात समजा वक्ता बी पाहिजे श्रोता तसाच पाहिजे. तसे हनुमंतराय वक्ता होते सीता श्रोता. हनुमंता श्रोता वक्ता सीता होती. दोघं सावध होते. त्यामुळं परभुरामचंद्राची कथा हनुमंताला सांगायला सुरुवात केली. श्रीराम रूपे आणि स्वरूप रूपे जिंकिला कंदर्प परितो रूपेची आरूप चित्त स्वरूप श्रीराम. परभुरामचंद्र रूपाचे रूप आहे ना का रूपाचं चित्तरत्न ते रूप स्वरूप परभुरामचंद्र आहेत. हनुमंतरायांना सांगायला सुरुवात केली. ती सगुण निर्गुण गुणाचे अवगुण परभुरामचंद्र आहेत. ते हनुमंतराय सांगायला सुरुवात केली. काय काय आहे ते परभुरामचंद्राबद्दल सांगू लागले. श्रीराम राजीव लोचन जगाचे नयनाचे नयन परितो देखना डोळे विन देखणे पण हे जानकी. आता परभुरामचंद्र कसे जगाचे नयनाचे नयन आहे आणि देखणे पण त्याला डोळे लागतात. हे डोळे नाही. हे आपले मानवी अवयवाचे डोळे त्याला चक्षुन डोळे लागतात. तसा परभुरामचंद्र देखण्याचे देखणे पण परभुरामचंद्र आहेत. हनुमंतराय त्याच्या भाषेत तिला सांगू लागले. तरसे देखणे हे तव गौण सर्वनांत देखणे नयन देखण्यास देखणे पण श्रीराम पूर्ण देखतसे. आता परभुरामचंद्र नयने दर्शे पाहण्याचे डोळे आहेत. पाणी देखण्याचे देखणे पण परभुरामचंद्रच आहे त्या रूपात असं हनुमंतराय. आपण पाहिलो तसं नाही. पाहण्याचे पाहणे पण त्या पाहण्यात आणि पाहण्यात आलं फरक आहे. तसे ते परभुरामचंद्र आहेत. हनुमंतराय बोलू लागले. कुंडले वर्णिती साकार एक म्हणती मकाकार सर्वने माळवती विकार निर्विकार निजले. कुंडले मकर कुंडले तळपती सर्वणे मकार कानामध्ये साकारात आणि सकारातून मकार असतात. ऐकण्याचे ते कुंडल असते ते तसे हनुमंतर आहेत. परभुरामचंद्राच्या कानातले कुंडले म्हणजे ऐकण्याचे ऐकणच परभुरामचंद्राचे कान आहेत.
आपलं ऐकण्याचे ऐकणे नाहीत, आपलं कुणकडे भरती इकडं आलं वारही काढायचं तिथं घालायचं ते घालायचं ते नाही, त्याचंच ऐकवायला पाहिजे, बाकीचं काही संबंध नाही. हां मग तुम्हाला म्हणताना काय दृष्टांत द्याचा, गर्दीमध्ये राहिलं म्हणला मी गेलो गावाला गोवारा बाजारात माझा हरिपाठ गेला, तिथं बस लोकांचं घरात तिथं ऐकण्याचं तिथं आपला झाला पाहिजे हरिपाठ नियमानं. हां कोण्या गावाला गेलो मी म्हणजे एस टीमध्ये येतो झालाच नाही, तसा काही संबंध नाही. ते ऐकण्याचे ऐकणं हनुमंतराय होते, करण्याचे करणं होते. तशी हनुमंतराची त्या भगवंताचे वर्णन सांगू लागले हनुमंतराय. सर्वने सर्वना होती निजभूषणे, सर्वन सर्वनाचे लेणे, सर्वने देखणे परब्रह्मा. सर्वनाचे सर्वन भूषण वाटलं पाहिजे मला, सर्वनाचे सर्वनाचं ऐक परब्रह्म अवस्था माणसाला इमान व्हाती, ते हनुमंतराय परब्रह्म ऐकल्याचे ऐकलेपणच परब्रह्म वरती होती हनुमंतराय सांगू लागले. परमार्थाचे निज बीज निरशपते नाशिक, ते विनते निर्नाशिक, कैसे सुख साक्षेपे. परमार्थाचे सुख नाशिक निष्काम भक्ती करणे परब्रह्माचे सुखाची प्राप्ती म्हणजे कोणती आशा नाही ठेवायची, त्याला निष्काम सेवा पाहिजे. आपण आशा ठेवली माझ्या पोराला चांगलं व्हावं असं नाही ठेवायचं. नुसतं हातवरून कधी महाराज भगवंत हे काय टाळ्यावर करा वर करा काय मी मला असं हातवर राहा, मी अनन्य भावाने तुम्हाला काही मागत नाही, हातपाय जोडलेले तर म्हणून ते येते कथाकारकमध्ये हातवर करा, मी काही चालू तुम्हाला अनन्य भावानं शरण आलो तसं म्हणून भगवंताला झाला पाहिजे हनुमंतराय बोलू लागले. श्रीरामाची नाशिक स्थिती, प्राणी प्राणा नित्य विश्रांती, श्रीराम प्रमाणे प्राण्यागते त्यासी विश्रांती. श्रीराम रामचंद्र नाकाचे तिथे प्राण्याच्या गतीचा श्वासोश्वासात भगवंत आहेत ना, त्या श्वासोश्वासाला ते प्राण्याची गती तिथे श्वासोश्वास बंद पडाय, प्राणी निष्काम झाला, काष्ट झाला म्हणजे लाकूड झाला. तशा परशुरामचंद्र आहेत हनुमंतराय सांगू लागले. श्रीरामा मुख शंशाक नित्यानंद निष्कलंक, परमाधिक देवा सुखदायक, जीव शिवा सुख. रामचंद्राचं मुख असं निष्कलंक, कोणत्याही प्रकारचा कलंक नाही, मुख पाहिलं की माणसाला समाधान वाटते, ब्रह्मादिक देवाला तिंदा पावडते. ही मूर्ती तर असं प्रभू रामचंद्राचं मुख आहे, तोंड आहे ते म्हणजे माणसाला कटाळा येत नाही, असे हनुमंतराय सांगले माझ्या स्वामीचं तसं रूप आहे. जीव शिव दोन्ही आधर, श्रीरामा धरे झाले सदर, मिळणी मिळती काकाकार, शिव सुख संहार श्रीराम. आता जीव शिव हे आदर पक्ष आहेत, ते आदर पक्ष परशुरामचंद्राच्या रूपाने ते साकार करण्यात आले. तर जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग सिंधुत मग नेणे हरी, तसं म्हणून जीवशिव आधार आहे, तर परशुरामचंद्र साधार रूपाला आले ती आणि त्याच्यामुळे त्याला महत्त्व आले. असा माझ्या भगवंताचं रूप आहे, म्हणजे तोंड आहे असे हनुमंतराय सीतेला सांगू लागले. श्रीराम मुखीची दत्त पंक्ती, जेवे ओंकार माझी श्रुती, श्रुतीची हे विश्रांती, श्रीराम मूर्ती सुखचंद्र. आता परशुरामचंद्र दादाची पंक्ती श्रुती आहे, त्याचे निर्विकार कोणत्याही प्रकारचे विकार नाही, त्यानं ते साकार झालं, त्याचं ओंकार शब्द उच्चार होते, त्याचे परशुरामचंद्राच्या मुखाचं दाताचं वर्णन सांगायला लागले हनुमंतराय सीतेला सांगू लागले. श्रीरामाचे निज निढळी सच्चितानंद हेची त्रिवळे, त्यांचे ललाट भाग्य मिळे, लोकी सकळे नांदीजे. आता असं परशुरामचंद्राचे ललाट भारी आहे, त्याच्यामुळे सगळे लोक त्याच्यावर नांदतात, त्याच्या सहवासात राहतात. हनुमंतराय सांगू लागले सगळे लोक मृत्यू स्वर्ग मृत्यू पाताळ त्या भगवंताच्या ललाटीमध्ये राहतात म्हणू लागले. प्रेम केसर समेळा टिळक रेखिला पिवळा, निर्धारू अक्षदा निढळा प्रेम राम प्रेमाळा पर्यंत. असा प्रेम निढळा पिवळा असा गंध लावला, तर निढळा सरळ आहे, कोणत्याही प्रकारचे दोष नाही, तसा निढळ प्रभू रामचंद्राचा टिळ्याचं वर्णन पिवळा निष्ठेला त्या लावलेल्या गंधाचा हनुमंतराय वर्णन त्याच्या रूपाचं हनुमंतराय सीतेला वर्णन सांगू लागले. मुर्ग विधीला निर्लोभैसी, सोहम काढोने मुर्गनाभिसी, हे अर्पिले श्रीरामाशी निजांगाशी चर्चोने. परशुरामचंद्र म्हणजे कस्तुरी मरगमधला ना, त्याची कस्तुरी लावून परशुरामचंद्राला लावले, त्याच्यात तसं परशुरामचंद्राच्या अंगाचा श्वास आहे असं सीतेला परशुरामचंद्र सांगू लागले. रूपाचं वर्णन पती कोणाचा होता? सीतेचा. आणि वर्णन कोण सांगले? हनुमंतराय.
मग त्याला इतकं संताला देवाची पूर्ण माहिती असते. तसं हनुमंतराय त्या सीतेला सांग तुझा पती कसा आहे तर. ज्याना विजय विमंचून काढिला निज धैर्य चंदन त्याचे सुगंध काढून उद्धर्तन श्रीरामा. असं त्या मलाग्री नावाचा चंदनाचे दिसत सर्वात सुवासिक त्याचं चंद्र उघळून आणि प्रभू रामचंद्र उठीला तसा काढलेला प्रभू रामचंद्राचा शरीराचा वास आहे हनुमंतराय सांगू लागले. त्या जुने स्वधर्म कर्म फळातेची मुक्त फळमाळा शोभे श्रीरामाच्या गळा राम प्रेमाळा मुक्ता फळा माळा म्हणतात. मुक्ता फळा कशा त्या कर्माच्या कचाटून बाजून त्या त्याग केल्या होत्या प्रभू रामचंद्रानं आणि त्याच्या मुक्त माळा आपल्या गळ्यात घालून त्या प्रभू रामचंद्राच्या गळ्यात शोभिवंत दिसतात. कर्म कचाटत नाही देव. आपणच कर्म कचाटत. आपला कर्म आले की जन्माला कर्म करावं लागेल. त्याला कर्म रहित तो भगवंत आहे आणि त्याचा त्याग करून त्याच्या मुक्ता माळाच्या मुक्त असणाऱ्या माळा भगवंताच्या गळ्यात आहे हनुमंतराय सांगू लागले. ओंकार तोची कंबुकंठ तेथून वेदासी वाती वाट गर्जती विधिवादे उद्रट होती प्रगट त्रिकांडे. आता हा ओंकार शब्द ह्या कंठातून उच्चारून वेदाची निर्मिती होती. ते तुम्ही गरज सांगतात तरी या खंडातून सांगतात की जे अशी इथून वेदाला तिथून त्या भगवंताच्या कंठातून निर्मिती झाली ते सगळे ते गरजू सांगतात. त्या म्हणजे वेद जाणून पुढे म्हणावला ती गुवा तुझी प्राप्त करायची. पूर्ण सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सदूचा तोच जाणते. त्याला पूर्ण अभ्यास आहे, त्याला पूर्ण ज्ञान आहे, तेच भगवंताचं वर्णन करते. तसं हनुमंतराय पूर्ण त्या सीतेला भगवंताचं वर्णन सांगू लागले. तत्व पदतातील तित हृदय पदक सदोदित साधू छिद्र रत्न जळित लखलखित निज तेजे. आता रत्न जळित प्रभू रामचंद्राच्या पदक छातीवर ते रत्न जळित ते वस्ती कोणाची भगवंताच्या हृदयात तरी साधू संत त्याची वस्ती राहते भगवंताच्या ह्याच्यात. ते हनुमंतराय सांगते तर घर आहे भगवंताचं. म्हणून त्या बोयाला छाती पडून त्याच्या हृदयात जावं लागलं. हनुमंतराय सावतामाळाच्या हृदयात भगवंताला तात्काळ जावं लागलं. अशी हनुमंतराय त्या सीतेला वर्णन सांगू लागले प्रभू रामचंद्र असे आहेत म्हणून. मनती कांशे कशिला पितांबर श्रीराम काशे चिदंबर झांकी शून्य तत्वाचे छिद्र काशे अछिंद्र श्रीराम. काशी पितांबरा त्याचं वर्णन ते कशीला सगळं चिदंबरमध्ये सगळ्या जगाचं पांगून गेलेले ते आणि ते प्रभू रामचंद्र नेष्ट सगळं जगत त्याच्यात गुंडाळलेले. आणि तसं ते काशी पितांबर भगवंतानं माझ्या नेसलेलं आहे असं सगळं ते सगळ्याला पांगून दिलेलं आहे असे हनुमंतराय सांगू लागले. श्रीराम काशांची दरड भारी एक पत्नी वर्त धारे काशे लागली ते तारे भवसागरी तारक. आता ते काशी पितांबर दरड भारी असं आवडेल एक पत्नी तत्व भगवंतानं साधलं होतं म्हणून ती दरड मनाला धरली होती. त्यामुळे सगळं ते आपले कार्य भगवंत प्रभू रामचंद्र साधून घेतात. हनुमंतराय सांगू लागले सीतेला. श्रीरामागळे सगळा भक्ती भावार्थ कटी मेकळा शूद्र घंटी काज वाळमाळा झाल्या सकळा ऋषी सिद्धी. आता प्रभू रामचंद्र काशीबळी वेगळा आगळामळी कसा वेगळा आकळीला भावबळे आकळे येरीन आकळे कर्तळे आवळे तैसा हरी. भगवंत भाव बळानं ताकदीनं आवडते. भाव पाहिजे काचा बळाचा पाहिजे. कर्तळे आवळे तैसा हरी. तसं म्हणजे कर्तळे हातानं टाळी वाजली तर आवळते. ताकदीनं बलानं त्याला काही जमत नाही. त्याला खाली दाबते. ताकदवान असलं तर खाली दाबते. अहंकाराला वर छकते. तर तसा त्या भगवंत आहेत असं हनुमंतराय सीतेला सांगू लागले. सूक्ष्म मध्याची रचना अभिमान होता पंचानना श्रीराम मध्ये देखून नैना त्या जोनी राणा तो गेला. सूक्ष्म रचना केलेल्या पंचाननाला म्हणजे कोणला अभिमान सिंहाला होता. माझ्यासारखं कोणी नसम त्याला होता. त्या प्रभू रामचंद्राचं रूप पाहून त्या सिंहाला लाज वाटली जंगलात पळून गेला. असं त्या प्रभू रामचंद्राचं रूपाचं हनुमंतराय वर्ण सीतेला सांगू लागले. आता श्रीराम मध्याशी सिंहाडे जडले मेकळेशी सर्वस्वे लोभले श्रीरामाशी जाओ रानाशी विसरले. आता असं मध्यान्मा वागी पावले प्रभू रामचंद्राचं सर्व विसरले. जीव जंतूला जे करायचं विसरलं ते रूपच भगवंताचे पाहायला लागले चराचर.
कोणती जन्माले ते इसरले खायचं वनावर पक्षी वनात जातं इसरले काही गवत खाते इसरले हनुमान हे मानव देह भगवंताला जेवण्या खावण्याचं इसरला सगळंच विसरून गेले त्या भगवंताकडेच पाहायला लागले. श्रीराम चरणी स्थिती श्रीराम गतीची निज गती श्रीराम गतीची विश्रांती जाण निश्चिती जानकी. आता प्रभू रामचंद्र चरण स्थिती जागा त्या पायावरती गतीची गतीच प्रभू रामचंद्र निश्चित जाण सीता हनुमंतरा सीतेला मुलं ते प्रभू राम सगळं जगाचीच गती आहे. कसं चालवायचं कोणला कसं त्याच्या सत्य झाडाचं पान सुद्धा हलत नाही असं ते प्रभू रामचंद्र आहे. तू जाण सीतेला हनुमंतरा बोलू लागले. श्रीरामचरणाचे निज भूषण वाह वाकिने वेदानिले उने ते तव धरुने ठेले मौन राम कीर्तन हे गरजे. आता प्रभू रामचंद्राच्या चेतामध्ये वेद जाणून पुढे म्हणाला ती गुवा तशी प्राप्त वेद धरून थकून गेला त्यानं सुद्धा वर्णन स्वर्ती सगळी थकल्या. तर 18 पुराण सुद्धा थकले. प्रभू रामचंद्राच्या रूपाचं वर्णन झालं निश्चित जाण ते करू शकले नाहीत असं समज तू ओळख सीतेला हनुमंतराय बोलू लागले. चहुवाचा परात्पर चरणी गरजे तोंडर श्रीराम पद चिन्ह मात्र श्रीरामचंद्र प्रब्रह्मा. चौवादा तोडरामध्ये ते आवाज नाही चौवादा परा पसती वखरी साहेब या चारही वाजा त्या प्रभू रामचंद्राचं वर्णन करू शकलं नाही. पाहिले तोडर ते असे प्रभू रामचंद्राचं रूप आहे असं सीतेला म्हणलं तू जाण म्हणून ओळख. मी 4 वाचेतून प्रभू रामचंद्राचं वर्णन होऊ शकले नाही असा तो भगवंत माझा आहे म्हणून लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय पावन सुंग हनुमान की जय. झाले आता 40 अध्याय मोठ्या पाऊन 200 150 नाही 150 आहे.